नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो, मी मंगला वलगावकर. मंगला आजीच्या धमाल गोष्टी नावाचं यूट्यूब चॅनल आहे माझं, आणि मी त्याच्यावरून तुम्हाला निरनिराळ्या गोष्टी सांगते, काही अनुभव सांगते, काही प्रसंग सांगते आणि काही श्लोक संस्कृतचे, काही आर्या असं मी सांगते. आज मी तुम्हाला बारामतीचे कवी मोरोपंत, ते पंडित कवी होते. सगळं काव्य त्यांचं पंडिती काव्य आहे, म्हणजे विद्वान होते खूप. आणि आर्या हा छंद त्यांनी त्यांच्या काव्यासाठी निवडलेला आहे. आणि त्या आर्या अतिशय गोड आहेत, कानाला गोड लागतात, म्हणायलाही छान वाटतात आणि त्या अर्थपूर्ण आहेत. शिवाय त्यांनी श्लेष अलंकाराचा उपयोग त्या आर्यांमध्ये केलेला आहे. श्लेष अलंकार म्हणजे एकच शब्द दोन ठिकाणी वापरायचा, पण वेगळ्या अर्थाने. तर आज एक आर्या मी त्यातली तुम्हाला सांगणार आहे. तर ती आर्या अशी आहे, परमेश्वराला ते म्हणतात, मी इतका पापी असून अजून तू माझा उद्धार कसा नाही केलास. तर त्याच्यासाठी ते त्याला प्रश्न विचारतात. तसा चिउरलो कसा पतित मी नसे काय की, कृपाची सरली असेही न घडे जगन्नायकी. नसे न दिसलो कसा नयन साक्षी रवी, विषाद धरला म्हणो न सुरभी क्षीर न सुरभी विष क्षीरवी. तर ते परमेश्वराला म्हणतायत, मी पतित आहे आणि तू माझा उद्धार केला नाहीस अजून, तर मी तुला दिसलो नाही का. पण असं होऊ शकत नाही, कारण तू कसा आहेस, सर्व साक्षी आहेस, तुला सर्वच गोष्टी दिसतात, त्यामुळे असं होऊ शकत नाही. पण तुझी कृपा सरली असं म्हणावं का, तर असं होत नाही, कारण तू दयासागर आहेस, कृपेचा सागर आहेस. आणि शरण आलेल्यांवर तू कृपा करतोसच करतो, हे मला माहिती आहे. त्यामुळं असंही घडू शकत नाही. बरं, मी तुला दिसलो नाही असं म्हणावं तर तू सर्व साक्षी आहेस बरं का. आणि माझ्यावर राग धरला असं जर मी म्हणू तर तसं पण होऊ शकत नाही, कारण गाय कधीही विषारी दूध देत नाही. आपल्या दुधामध्ये विष कधीच तिच्या असू शकत नाही. गाईचं दूध हे अमृतासमान आहे, तसाच तू अमृताचा सागर आहेस. त्यामुळं तू माझ्यावर राग पण धरू शकत नाहीस. तर मग असा तू माझ्यावर अजून कशी कृपा केली नाही आहेस, तर तू लवकरात लवकर माझ्यावर कृपा कर, असं पंडित मोरोपंत परमेश्वराला या आर्यातून विनवणी करतायत. मोराच्या ओरडण्याला केकावली म्हणतात, तर त्यांच्या केकावली म्हणून प्रसिद्ध आर्या आहेत. आणि सगळंच त्यांचं वाङ्मय खूप प्रसिद्ध आणि विद्वत्तापूर्ण आणि ज्ञानप्रचूर आहे. तर ह्या आर्या मुलांना खूप आवडतात. पाठही करायला त्या चांगल्या आहेत आणि ऐकायलाही गोड आहेत. तर ही एक नवीनच आर्या मी तुम्हाला सांगितली. धन्यवाद.